बारामती तालुक्यामधील लोटे येथील शेतकऱ्यांनी अतिक्रमण करणारे शेतकरी, पाटबंधारे विभाग, महावितरण आणि पोलिसांना कंटन व्हिडिओ काढत विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। हनुमंत सणस असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असून बारामती तालुक्यामधील लोटेमध्ये सणस यांच्या शेतामध्ये परिसरामधील इतर शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युत पंप बसवले आहेत। या संदर्भात सणस यांनी पाटबंधारे विभाग, महावितरण आणि पोलिसांकडे वारंवार तक्रार देऊन सुद्धा संबंधित लोकांवरती काहीच कारवाई झाली नाही। या उलट ज्यांच्या विरुद्ध तक्रार दिली तीच लोक तसेच शासकीय अधिकारी आणि पोलिसांनी संगनमत करून सणस यांनाच धमकावायला सुरुवात केली। या त्रासाला कंटाळून हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली। त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या भावाने केली आहे। मी जयवंत पांडुरंग सणस, राहणार लाठी, तालुका बारामती, जिल्हा पुणे। आम्ही आमच्या क्षेत्रात 141 गट नंबरमध्ये मोजणी करून आमचे क्षेत्र वहिवाट करत असताना आमच्या रानामध्ये बेकायदेशीर विनापरवाना विद्युतधारक मोटरा अतिक्रमण बसवलेला असताना त्यांना काढण्यास सांगितले असता वडगाव पोलीस स्टेशनच्या PSIने आम्हाला बोलवून सदर इस्मानला मोटरधारकाचा त्रास देऊन आपण आमच्याकडून लेखी घेतलं। त्यानंतर आमच्या बंधुराज यांनी 26/2/2024 रोजी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना इरिगेशन, विद्युत महामंडळ व पोलीस यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला की मला माझ्या अन्याय होती, मला न्याय द्या, अन्यथा मी आत्महत्या करीन अशा पद्धतीने केला असता त्याच्यानंतर इरिगेशननी संबंधित मोटरधारकाला जप्तीची नोटीस काढली। इलेक्ट्रिक बोर्डाला बोलवून घेऊन त्यांची कंडिशन कट केली। त्यानंतर आम्ही आमचा JCB घेऊन तिथे गेलो असता झाडं काढायला सुरुवात केली। तेवढ्यात गुल्हे यांचा गडी त्या ठिकाणी मालदमदाटी कोर्टाला खोटी केस करीन JCB आमचा बंद केला। आणि त्यानंतर पोलीस हिरालाल खोमणे यांचा फोन आला की तुम्ही अतिक्रमण करता, JCB बंद करायला तुम्हाला आत टाकीन। आम्ही म्हणलं तेव्हा तिथं मला यावं लागलं। आम्ही ये म्हणलं की आमचा फोन कट केला। आमच्या बंधुराजाला त्यांनी फोन केला, बंधुराजाला फोन केला की तुमच्या गुन्हा दाखल करण्यात येईल, म्हणजे मला आत टाकतो म्हणजे की त्या रागाच्या चिठ्ठीत ते सगळं गाडी घेऊन सांगवीच्या दिशेने गेले, तुम्ही औषधं आणलं, रानात आत्महत्या केली।